आमदार अमित साटम यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करून भाजपनं भाकरी फिरवली। NBMC इलेक्शनच्या तोंडावरती आशिष शेलारांना बाजूला करून साटम यांना पुढे आणण्याचं कारण काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता सुरुवातीला भाजपचे मुंबई अध्यक्षपदी निवड झालेले अमित साटम नेमके कोण आहेत पाहूयात। अमित साटम भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचे स्वीय सहाय्यक आहेत। मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून कामाचा त्यांचा दांडगा असा अनुभव आहे। सलग तिसऱ्यांदा ते अंधेरीतून आमदार म्हणून निवडून आलेत। आता अमित साटम यांना निवड करण आशिष शेलारांना का वगळलं तर त्याची देखील काही कारणं आहेत। त्यानुसार भाजप मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अत्यंत सिरियस आहे। त्यांचे सर्वे उमेदवार चाचपणी राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन पावलं उचलणं महत्त्वाचं आहे। लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत आणि म्हणून भाजपला पूर्ण वेळ काम करणारा नेताच हवा आहे। शेलार आता मंत्री झाल्यामुळे तितका वेळ देऊ शकत नाही आणि म्हणूनच भाकरी फिरवल्याचे संकेत देण्यात आले आहेत। अर्थात पक्ष सांगेल ते करावंच लागतं ही भाजपची नीती असल्यानं शेलार सुद्धा निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह असणारच आहेत। आता अमित साटमच का? साटमांना मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याचा अनुभव असल्यानं प्रशासकीय कामांची माहिती आहे। इतकंच नाही तर या स्थानिक निवडणुकीचे आणि समीकरणांचे बारकावेही ते जाणून आहेत। मराठीवाद झाल्यावरती आता भाजपला मुंबईत आक्रमक मराठी चेहरा हवा होता आणि म्हणूनच 50 वर्षीय अमित साटम यांची निवड झाली आहे। आता अमित साटम यांच्या नेतृत्वात महापालिका निवडणुकीमध्ये भाजप काय कामगिरी करतो हे देखील पाहावं लागेल। तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच।